नमो पार्वते पते हर हर महादेव। ते का म्हणता पोट्टानो, तुम्हाला आपल्या व्हिडिओ स्टेटस पाहून समजलंच असेल की आज आम्ही कुठे फिरायला आलोय। आता आमचा उज्जैनला याचा प्लॅन कमीत कमी 3-4 महिन्यापासून चालू होता, पण तो काही सक्सेस झाला नाही। आता असं म्हणलं आहे की तोपर्यंत आपले महाकाल स्वतः बोलवत नाही तोपर्यंत आपण किती प्लॅन केले तर जाऊ शकत नाही। आखिर वो दिन आ गए की महाकाल ने उसके नगरी में बुला ही लिया। आता दर्शनासाठी लागणारे फुलं वगैरे घेऊन आम्ही निघून गेलो आता दर्शन करायसाठी। आता श्रावण महिना चालू म्हटलं, महाकालच्या नगरीमध्ये लाखो भक्तांची भीड तर अशीच म्हटलं। आता लाखो भक्तांच्या भीड मध्ये आमचं दर्शन लवकर व्हायसाठी आम्ही पहिलेच व्हीआयपी पास काढून ठेवले होत्या। आता व्हीआयपी पास चेकआउट करण्यासाठी इकडे लाईन मध्ये लागून गेलो। आता व्हीआयपी पास चेकआउट झाल्यानंतर आम्ही निघून गेलो मंदिराकडे दर्शनासाठी। मग आम्ही येऊन पोहोचलो मंदिराच्या एकदम जवळ। मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर एवढ्या भीड मध्ये बी आमचं सुखरूप एकदम शांततेने दर्शन झालं। महाकाल बाबाचे दर्शन वगैरे घेऊन मग येऊन पोहोचलो आम्ही मंदिराच्या बाहेरच्या साईडना। आता बरेचशा रील स्टारचे तुम्ही या ठिकाणचे व्हिडिओ बघितले असेल, ते व्हायरल पण खूप जातात। तिथून बाहेर आल्यावर इकडच्या मोठ्या गणपती दर्शन वगैरे करून मग येऊन पोहोचलो आम्ही एका हॉटेलमध्ये। अजून पण तुम्ही आपल्याला फॉलो करायला असेल तर लवकर आपल्याला फॉलो करून ठेवा। सकाळपासून आमचा चहा नाश्ता काहीच नाही होतं, म्हणून आमच्या पोटेल तकाच भुका लागेल होत्या। जेवण वगैरे केलं तर आम्हाला जाणार होतं उज्जैन मधल्या एका दुसऱ्या मंदिरावर दर्शन करण्यासाठी। आता आम्ही कोणत्या मंदिरावर दर्शन करायसाठी जाणार आहे, दर्शन करायसाठी जाताना आमच्या सोबत काय काय झालं ते सर्व सांगतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये।